नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती 2024-25चा मित्रांनो इथं अंतिम निकाल इथं जाहीर झालेला मित्रांनो। तुमचे ग्राउंड प्लस लेखीची परीक्षेचे इथं मार्ग मिळून तुमचा इथं अंतिम इथं कट ऑफ लावण्यात आलेले कॅटेगरीनुसार आरक्षणानुसार तुमचा इथं अंतिम कट ऑफ लावून तुमचा अंतिम इथं निवड यादी आणि प्रतीक्षा यादी इथं प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। कोणत्या कॅटेगरीची कोणत्या आरक्षणानुसार किती मार्गावर इथं फायनल सिलेक्शन झालेले विद्यार्थ्यांचं, महिलांचं किती मार्गावर फायनल सिलेक्शन झालेलं मित्रांनो कॅटेगरीनुसार, पुरुषांच्या कॅटेगरीनुसार किती मार्गावर सिलेक्शन झालेले, संपूर्ण निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तुम्हाला दाखवणार मित्रांनो। आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला कट ऑफ पण सांगणार मित्रांनो। तब्बल मित्रांनो इथं 79 जागेवर इथं पोलीस भरती झाली होती मित्रांनो। सोलापूर शहरमध्ये किती जागा भरण्यात आलेल्या मित्रांनो, किती जागा वेटिंग लिस्टवर आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार मित्रांनो। जर तुम्ही पण सोलापूर शहर पोलीस भरतीचा फॉर्म भरला होता आणि तुम्ही अंतिम निकालाचा इथं वाट बघत असाल मित्रांनो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण इथं माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये भेटून जाईल मित्रांनो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या, नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। आणि मित्रांनो ही जी PDF आहे मित्रांनो तुम्हाला आपल्या कुठे मिळेल मी तुम्हाला ते सांगेल, व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा मित्रांनो। मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटीमध्ये सांगेल PDF तुम्हाला कशा प्रकारे डाउनलोड करायची आणि कशा प्रकारे तुम्हाला तुमचं नाव चेक करायचं आहे। चला मित्रांनो सर्वात पहिले आपण कट ऑफवर बघूया मित्रांनो, कोणत्या कॅटेगरीची किती कट ऑफ लागली ते तुम्हाला एकदा सांगतो मित्रांनो। बघा अशा प्रकारे इथं जी लिस्ट आहे मित्रांनो ती प्रसिद्ध करण्यात आलेली मित्रांनो। तर बघा मित्रांनो सर्वात पहिले आपण ओपन कॅटेगरीचं बघून घेऊया मित्रांनो। ओपन कॅटेगरीचं मी तुम्हाला कट ऑफ सांगतो किती मार्गावर इथं फायनल सिलेक्शन झालेलं आहे बघा। तो ओपन कॅटेगरीचं बघा मित्रांनो, ओपन कॅटेगरी दिलेली आहे मित्रांनो। ओपन कॅटेगरीचं तुम्हाला इथं बघा कट ऑफ सांगतो। टोटली मित्रांनो इथं ओपन कॅटेगरीच्या टोटल 18 जागा होत्या, तर 18 जागा इथं भरण्यात आलेले आहे। आणि ओपन कॅटेगरीमध्येच मित्रांनो बघा इथं ओपन कॅटेगरीचं एक सर्व्हिसमॅनचं कट ऑफ लागलेले मित्रांनो 90 मार्गावर। ओपन कॅटेगरीमध्येच मित्रांनो पोलीस पाल्याचं कट ऑफ लागले 93 मार्गावर। आणि ओपन कॅटेगरीमध्ये होमगार्डचं कट ऑफ लागले मित्रांनो 104 मार्गावर। आणि ओपन कॅटेगरीमध्ये मित्रांनो इथं प्रकल्पग्रस्त कट ऑफ लागले 111 मार्गावर। आणि ओपन कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ लागले 113 मार्गावर मित्रांनो। आणि ओपन कॅटेगरीच्या मुलांचं कट ऑफ जे मित्रांनो ते लागले 123 मार्गावर। अशा प्रकारे हे ओपन कॅटेगरीची इथं कट ऑफ आहे मित्रांनो। आणि ही लिस्ट आहे मित्रांनो कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेले, निवड यादी आहे मित्रांनो ही कोणकोणत्या विद्यार्थी आणि महिलांचं इथं सिलेक्शन झालेलं मित्रांनो। संपूर्ण इथं बघा लिस्ट दिलेली आहे मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही चेक करून घ्या। आता हे झालं मित्रांनो ओपन कॅटेगरीचं। नंतर बघा EWS कॅटेगरीचं बघूया मित्रांनो। EWS कॅटेगरीच्या इथं टोटल 7 जागा होत्या मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा EWS कॅटेगरीच्या महिलांचं कट ऑफ लागलेले 99 मार्गावर। आणि EWS कॅटेगरीच्याच पुरुषांचं कट ऑफ लागले 107 मार्गावर। नंतर बघा SC-BC कॅटेगरी बघा, तर SC-BC कॅटेगरी टोटल इथं 8 जागा होत्या मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा महिलांचं कट ऑफ गेलेले मित्रांनो 108 मार्गावर। आणि मुलांचं कट ऑफ गेले 116 मार्गावर। पुढे बघा OBC कॅटेगरी बघा मित्रांनो। OBC कॅटेगरीचं दाखवतो तुम्हाला बघा। तर OBC कॅटेगरीचं मित्रांनो बघा, OBC कॅटेगरीचं इथं टोटल जागा जर आपण विचारात घेतला मित्रांनो, टोटल इथं 15 जागा होत्या OBC कॅटेगरीच्या। त्याच्यामध्ये बघा OBC कॅटेगरीमध्येच एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ गेले मित्रांनो 73 मार्गावर। OBC कॅटेगरीमध्ये अनाथांचा कट ऑफ गेलेले 88 मार्गावर। OBC कॅटेगरीमध्ये खेळाडूचं कट ऑफ गेलेले 93 मार्गावर। महिलांचं कट ऑफ गेले मित्रांनो OBC कॅटेगरीच्या 95 मार्गावर। OBC कॅटेगरीमध्ये होमगार्डचं कट ऑफ गेलेले मित्रांनो इथं 102 मार्गावर। OBC मध्येच इथं प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ गेलेले मित्रांनो 103 मार्गावर। आणि OBC मध्ये महिलांचं कट ऑफ गेले मित्रांनो 103 मार्गावर इथं OBC कॅटेगरीचं। नंतर बघा पुरुषांचं तर OBC कॅटेगरीच्या मुलांचा कट ऑफ गेले मित्रांनो 112 मार्गावर। अशा प्रकारे बघा ही OBC कॅटेगरीची कट ऑफ होती। नंतर बघा पुढं आपण बघा NTD कॅटेगरी बघूया। तर NTD कॅटेगरीच्या टोटल इथं 3 जागा होत्या मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा 3 जागेमध्ये इथं बघा महिलांचं जे कट ऑफ मित्रांनो ते लागले 97 मार्गावर। आणि मुलांचं कट ऑफ लागले मित्रांनो 120 मार्गावर। अशा प्रकारे ही NTD कॅटेगरीची इथं कट ऑफ सांगितली तुम्हाला। NTB कॅटेगरीचे कट ऑफ बघूया मित्रांनो पुढं इथं टोटल इथं 10 जागा होत्या। त्याच्यामध्ये बघा मित्रांनो होमगार्डचं जे कट ऑफ मित्रांनो ते लागलेलं आहे NTD कॅटेगरीच्या 100 मार्गावर। आणि NTD कॅटेगरीमध्येच स्पोर्टमॅन म्हणजेच खेळाडूचं कट ऑफ लागले 101 मार्गावर। आणि महिलांचं कट ऑफ लागले मित्रांनो 102 मार्गावर। आणि प्रकल्पग्रस्ताचं कट ऑफ लागले 108 मार्गावर। आणि पुरुषांचं NTB कॅटेगरीच्या इथं पुरुषांचं कट ऑफ लागले मित्रांनो 109 मार्गावर। नंतर बघा ST कॅटेगरी बघा, ST कॅटेगरीचं इथं कट ऑफ दिलेली आहे। ST कॅटेगरीच्या टोटल इथं मित्रांनो 12 जागा होत्या। त्याच्यामध्ये ST कॅटेगरीचं खेळाडूचं कट ऑफ लागले 85 मार्गावर। आणि ST कॅटेगरीचं मुलांचं कट ऑफ लागले 93 मार्गावर। ST कॅटेगरीच्या मित्रांनो इथं बघा मुलांचं कट ऑफ 93 मार्गावर लागले। आणि ST कॅटेगरीच्याच महिलांचं कट ऑफ लागले 103 मार्गावर। आणि ST कॅटेगरीमध्येच प्रकल्पग्रस्त कट ऑफ लागले 108 मार्गावर। नंतर बघा मित्रांनो पुढं बघा मित्रांनो, आता अशा प्रकारे ही कट ऑफ होती मित्रांनो। एवढ्या कास्टनुसार इथं जागा होत्या, टोटल 79 जागा होत्या। आणि 79 मुलांचं इथं सिलेक्शन झालेलं मित्रांनो। आणि तुमची इथं निवड यादी पण दिलेली बघा, जसं की EWS कॅटेगरीची इथे निवड यादी दिलेली आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं निवड झालेलं आहे। आणि नंतर बघा ST OBC कॅटेगरीचे पूर्ण लिस्ट दिलेली आहे, कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं निवड झालेली मित्रांनो। आता ही झाली मित्रांनो निवड यादी। नंतर बघा मित्रांनो इथं खाली एकत्र इथं तुमची वेटिंग लिस्ट जारी करण्यात आलेली आहे, कास्टनुसार नाही गेलेली मित्रांनो, एकत्र इथं वेटिंग लिस्ट जारी करण्यात आलेली आहे। जर तुमचं नाव इथं मित्रांनो वेटिंग लिस्टमध्ये असेल तर तुम्ही वेटिंगवर आहे मित्रांनो। आणि जर तुमचं नाव मित्रांनो इथं निवड यादीमध्ये असेल मित्रांनो, तुमचं इथं निवड झालेली मित्रांनो सोलापूर शहर पोलीससाठी मित्रांनो। अशा प्रकारे बघा। आणि जे मित्रांनो ज्याच्या विद्यार्थ्यांची इथं निवड झालेली आहे त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन मित्रांनो। आणि तुम्हाला ही जी PDF आहे मित्रांनो ती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल। तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्राम ग्रुपची, तिथं जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या।
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करून घ्या मित्रांनो आणि आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.